हॅलो, नमस्ते प्रणिपात विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक सावरकर इंजिनियर अभि या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे, जसे की तुम्हाला माहीतच असेल की कोकण रेल्वेमध्ये भरती निघालेली आहे। जे विद्यार्थी अनेक माध्यमातून अनेक फील्डमधून ग्रॅज्युएशन झालेले असेल, ग्रॅज्युएशन त्यांनी त्यांचं कंप्लीट केलेलं असेल, त्या विद्यार्थ्यांसाठी कोकण रेल्वेनं एक चांगली संधी काढलेली आहे। आणि गव्हर्नमेंटचं असल्यामुळे याकडे जर जे विद्यार्थी खाली आहेत किंवा ज्यांना जॉब मिळत नाही आहेत किंवा त्यांचं गव्हर्नमेंटमध्ये जाण्याची इच्छा आहे किंवा कोणी RRB JEEचे आता पेपर दिलेले असेल, जे जस्ट 8-10 दिवसा अगोदर झालेले, त्यांच्यासाठी सांगू इच्छितो, तुम्ही ॲज ए ॲप्रेंटिसशिप करता तुम्ही तुमच्या एक्झामची प्रिपरेशनसुद्धा करू शकतात। आणि ते सुद्धा ॲप्रेंटिसशिप कशामध्ये, तर रेल्वेमध्ये, कोकण विभागामध्ये, आणि ते सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्येच। गोवा आणि महाराष्ट्र यांच्या मध्ये जो ऑफिस आहे रेल्वेचं, त्या ठिकाणी तुम्हाला एक डिग्री अप्रेंटिस म्हणून तुम्ही तिथं रुजू होणार किंवा ट्रेनिंग इंजिनियर म्हणून तिथे तुम्ही रुजू होणार, ते सुद्धा फक्त एका वर्षासाठी। हे तुम्हाला परमनंट किंवा हे नाही आहेत। सर्वप्रथम मी तुम्हाला याचे फायदे सांगून देतो। ही जी भरती आहेत, ही कोकण रेल्वे ॲप्रेंटिसशिप भरती आहे। याच्या 190 जागा काढलेल्या आहेत डिग्री आणि डिप्लोमा होल्डरसाठी। ते कोणत्या ब्रँच येतात, त्यामध्ये कोणते साधारण डिग्री आहेत किंवा पदवी आहेत, ते सुद्धा मी समोर सांगतो। व्हिडिओ लांब होणार, जेणेकरून स्किप करू नका। जर तुम्ही स्किप केला तर तुम्हाला समजणार नाही। माझ्यापाशी ऑथराइज डेटा आहे आणि त्यावरून मी तुम्हाला सांगतो आहे आणि बोलतो आहे। तर तुम्हाला सर्वप्रथम याचे फायदे सांगून देतो। तुम्ही जर ही ॲप्रेंटिसशिप केली तर तुम्हाला एक मानधन मिळेल। मानधन खूप मिळणार नाही। जर तुम्हाला मानधनकडे लक्ष द्यायचं असेल, तुमच्या म्हणजेच स्टायपंडकडे लक्ष द्यायचं असेल, तर तुम्ही यू कॅन गो प्रायव्हेट जॉब किंवा मग अनदर कोणतं तुमचं जे सेक्टर असेल इन्कमचं, तिकडे तुम्ही जाऊ शकता। यामध्ये तुम्हाला मानधन कमी मिळणार, मी फर्स्टलीच सांगतो। त्यानंतर तुम्हाला यामध्ये सरकारी विभागामध्ये नोकरी करण्याची एक अनुभव असेल। तुमचा रिझ्युमे स्ट्रॉंग असणार ही ॲप्रेंटिसशिप केल्यानंतर। त्यामध्ये तुम्हाला तुमचा रिझ्यूम जो आहे तो शॉर्टलिस्टेड होणार। त्यानंतर सरकारी विभागामध्ये तुम्हाला येणारा जो 1 वर्षाचा अनुभव आहे, तो सुद्धा एक महत्त्वाचा असणार। आणि रेल्वे विभागाचे जे कर्मचारी आहे, एजंट्स आहेत, त्यांच्यासोबत तुम्ही कोऑर्डिनेशन करणार, जर तुम्ही यामध्ये सिलेक्ट झाले तर। याची जी निवड होणार आहे, याची निवड तुमच्या डिग्री डिप्लोमाचे जे मार्क्स राहते, टोटल मार्क्स किंवा CGPA, जर पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेज, या मेरिट बेसवर तुमची निवड होणार आहे। कोकण रेल्वे भरती 2026 ॲप्रेंटिसशिपची। याबद्दल मी तुम्हाला सविस्तर सांगू इच्छितो। हे जे होते हे सर्व ॲडव्हान्टेज होते, जे सविस्तर सांगायचं होतं ते सांगतो। याची जी टोटल पदसंख्या आहे, सर्वच डिप्लोमा आणि डिग्री होल्डरसाठी 190 जागा आहे फक्त। आणि सर्व विद्यार्थी यामध्ये अप्लाय करू शकतात, ऑल ओव्हर इंडिया। आणि मी मेरिट लिस्टनुसार सिलेक्शन होणार हे सुद्धा सांगितलं। तर पहिले सांगतो डिग्री अप्रेंटिस। यामध्ये 4 ब्रँच अलाउ केले आहे त्यांनी, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक आणि मेकॅनिकल। या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी ब्रँच दाखवलेल्या आहेत, असे नाही की ह्याच असल्या पाहिजे म्हणून, कन्सिडर करतात ते। तर यासाठी जे आहे, सिव्हिलसाठी 30 जागा आहेत, इलेक्ट्रिकलसाठी 20 जागा आहेत आणि इलेक्ट्रॉनिकसाठी 10, तर मेकॅनिकलसाठी 20 जागा आहेत। ॲप्रेंटिसशिपच्या जागा या इतक्याच जागा ह्या डिप्लोमा होल्डरसाठी सुद्धा आहेत। इतक्याच जागा ह्या डिप्लोमा होल्डरसाठी सुद्धा आहेत। सिव्हिल असो, मेकॅनिकल असो, इलेक्ट्रिकल असो, ENTC असो की अनदर कोणती ब्रँच असो, तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। कोकण रेल्वेसाठी आहे हे। त्यानंतर सामान्य जर तुम्ही डिग्री होल्डर असेल, म्हणजे सामान्य म्हणजे कोणते, सिंपल म्हणजे कोणते, तर ज्यांनी BA केलं, ज्यांनी BCom केलं, ज्यांनी BSc केलं, त्यानंतर कोणी BBA करतात, कोणी BSMS करतात, कोणी BJMC करतात, कोणी BBS करतात। या माध्यमातून जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर तुम्हीसुद्धा यासाठी अप्लाय करू शकता। त्यासाठी फक्त 30 जागा आहेत। अनदर जे सामान्य कॅटेगरीमधून त्यांनी त्यांची डिग्री कंप्लीट केली आहे, त्यांच्यासाठी फक्त 30 जागा आहेत। आणि त्यांची डिग्री 2021 पासून ते 2025 पर्यंत कंप्लीट झालेली असावी। या इयरमध्ये त्यांची डिग्री कंप्लीट झाली असावी,
तरच ते या रिक्रुटमेंटसाठी अर्ज देऊ शकतात. आणि जो अर्ज करायचा आहे तुम्हाला तो ऑनलाईन करायचा आहे. जो अर्ज करायचा आहे तुम्हाला तो ऑनलाईन करायचा आहे आणि तो सुद्धा ऑनलाईन करून त्या अगोदर तुमची जे नॅट्स पोर्टल आहेत, नॅशनल ॲप्रेंटिसशिप ट्रेनिंग पोर्टल, यावर तुमचं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे. त्यावर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तिथं टाकावा लागतो जेव्हा तुम्ही यासाठी अप्लाय करतात तेव्हा. आणि हे ज्या होत्या मी तुम्हाला जागा सांगितल्या. त्यानंतर लोकेशन सांगतो. कोकणमध्ये याचं लोकेशन आहे ना, जॉब लोकेशन. आणि जेव्हा तुम्ही ॲप्रेंटिसशिप करसाल तेव्हा तुम्हाला स्टायपंड फक्त डिग्री होल्डरला 9,000 असेल, तर डिप्लोमा होल्डरला फक्त 8,000 असेल. तर राहण्याची, जेवणाची, इतर व्यवस्था तुम्हाला स्वतः करायची आहे. ते कोणतेही तुमची जे रेल्वे आहे, इंडियन रेल्वे, हे पूर्ण करणार नाहीत. फक्त ते तुम्हाला एका वर्षासाठी ट्रेनिंग ॲप्रेंटिसशिप म्हणून कन्सिडर करेल आणि तेवढंच तुम्हाला ते मानधन देईल. जसे तुम्ही MSCBमध्ये ॲप्रेंटिसशिप करतात, ITIवाले किंवा डिग्रीवाले महावितरणमध्ये, तसला हा एक प्रकार आहे. त्या पद्धतीचा आपण म्हणू शकतो. तर यामध्ये मानधन फार कमी आहेत. विचार करून करा. 1 वर्षाचा प्रश्न आहे. त्यानंतर याची जी फीज आहे, OBC EWS कॅन्डिडेटला, OBC आणि ओपन कॅन्डिडेटला 100 रुपये फीज आहे. तर ST, SC आणि EWS किंवा वुमॅन यांना फी नाही आहे. त्यांना फी पूर्णपणे माफ आहे, म्हणजेच ते नील आहे. आणि लास्ट डेट जी आहे तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची, ही 21 मार्च 2026पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन आवेदन देऊ शकतात. आणि यासाठी एज रिलॅक्सेशनसुद्धा दिलेलं आहे. कोणी जर एजमध्ये बसत नसेल किंवा ज्यांची डिग्री 2021मध्ये कंप्लीट होऊन त्यांचं एज 2025पेक्षा जर जास्त असेल, तर त्यासाठी त्यांनीसुद्धा एक नियम लागू केला. इथं सूट दिली आहे. OBC कॅन्डिडेटला 3 वर्ष सूट दिली आहे, म्हणजे 25 + 30 28 वर्ष. आणि SC ST कॅन्डिडेटला 25 + 5 वर्ष म्हणजे 30 वर्षापर्यंत तुम्ही इथं फॉर्म भरू शकतात. पण एक लक्षात ठेवा, एक ट्विस्ट म्हणजे असा की तुमची डिग्री 2021च्या पहिले पास आऊट नसावी, त्यानंतरची चालते. जर तुम्ही वयात बसत असाल आणि तुमची डिग्री 2021च्या पहिले कंप्लीट झालेली असेल, तर तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाही, तुम्ही रिजेक्टेड व्हाल. त्यामुळे पहिलेच सांगतो. आणि याचे मी ॲडव्हान्टेजेससुद्धा सांगितलं. नॅट्सवरून ते जे रजिस्ट्रेशन नंबर टाकला, त्यानंतर ऑनलाईन अर्ज करायचा आहे तुम्हाला दिलेल्या लिंकवरून. माझी नोकरी सर्च करायचं, सरळ त्याची PDF पाहायची. जी तिथं PDF पाहायची, जे अभ्यासू किडे आहेत ते पूर्ण वाचतात PDF. ते वाचायची, तुम्हाला पूर्ण A to Z माहिती मिळणार. जे व्हिडिओ तुम्ही पाहता, इतर शोधता, ते सुद्धा तुम्हाला पाहण्याची गरज भासणार नाही, माझा असो की आणखी कोणाचा असो. तर हे जे होतं हे सर्व कोकण रेल्वे भरतीबद्दल होतं 2026. आणि हे फक्त 1 वर्षाची ॲप्रेंटिसशिप असणार आहे. तुम्हाला ते कोणतेही अलाउन्सेस देणार नाही आहेत, राहण्याचे, जेवणाचे किंवा मग ट्रॅव्हलिंगचे. जर एखादा ग्रुप डेमधून लागला तर त्यांना फ्री असते ट्रॅव्हलिंग, तर आम्हाला असणार का? असं काहीही नसणार. तुम्ही तिथं परमनंट म्हणून नाहीत, तर तुम्ही एक कटंत्री म्हणून, फक्त ॲप्रेंटिसशिप म्हणून, ट्रेनिंग म्हणून तुमचे जे रेल्वेचं कामकाज आहे ते तुमच्या लक्षात यावं बा. तुमची त्यांशी संपर्क व्हावा, कसं व्हावा, कसं कामकाज चालते आणि काय काय असतं यामध्ये, कोणकोणते डिफॉल्ट असतात किंवा कोणकोणते एक्सपिरियन्स आपण घेऊ शकतो, कोणकोणत्या गोष्टी शिकू शकतो. आणि या सर्व गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. त्यानंतर सांगू इच्छितो म्हणजे कोणतेही काम केल्यापेक्षा एक सरकारी आहेत, तर यामध्ये तुम्हाला रेग्युलर पेमेंट मिळणार आणि एक चांगली संधी आहे असं मी म्हणेन. ज्यांना इकडे जायचं असेल नक्कीच जा, त्यांच्यासाठी ऑल द बेस्ट. जर आणखी काही माहिती सांगायची असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला विचारा किंवा सांगा, हे सर हे तुमच्याकडून राहिलं म्हणून. जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर नक्कीच मला विचारा, मी तुम्हाला सांगणार. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि आशा करतो या अगोदरसुद्धा इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा होल्डरसाठी महारत्नमधून HPCL म्हणून जागा निघाल्या होत्या. मी त्यावरसुद्धा व्हिडिओ बनवते आणि काही वेळातच पोस्ट करते. तर डिटेल्स इन्फॉर्मेशन देते मी त्याबद्दलसुद्धा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.